यीशु हा शब्द वापरू. ये उस परमेश्वर मानव रूप में आने के कारण उनका नाम यीशु रखा गया. आणि तो जो परम ईश्वर परमेश्वर आहे तो मानव रूपाने आल्यामुळे त्याचं नाव येशू झालं. हालेलुया. तो यीशु इसलिए कहा मैं आदि और अंत हूँ. म्हणूनच येशूने म्हटलं की मी आदि आणि अंत आहे. हालेलुया. ठीक है. उस यीशु प्रभु तो येशू प्रभू कुछ योजना बनाए. त्याने काही योजना बनवली. प्रभु यीशु के आराधना करने के लिए स्वर्ग का दूत लोग थे. आणि प्रभू येशूची आराधना करण्यासाठी स्वर्गदूत होते. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही ना. किती वेळ तुम्ही बसू शकता. अंदाज सांगा. अंदाज. हा 2.5 तास. अरे बापरे. वेरी गुड. प्रभु तुम्हाला ले आशीर्वाद है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमीन. क्योंकि मुझे अच्छा लगा खड़ा होना मुझको ये तो लग रहा है इसलिए उस परमेश्वर के काम हो रहा है. आमीन. हालेलुया. ठीक है. पहले रात्रि समय मुझको बहुत लड़ाई था. एरिया की दुष्ट शक्तियाँ जमीन की कुछ शक्तियाँ लेकिन अभी प्रभु की उपस्थिति आया है. प्रभु आपको बढ़ाने के लिए कार्य कर दिया है. बड़ा होगा. प्रेज द लॉर्ड. आप छोटे लोग नहीं है. जैसे मैंने बोला ये सब कीर्ति सब चर्च बन जाएगा. प्रेज हालेलुया. बड़ा होगा. टाइम आएगा. प्रार्थना में याद रखिए. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक है. सच में मैं बोल रहा हूँ उपस्थिति में खड़ा होकर रोज प्रार्थना करें. समय आएगा. परमेश्वर समय में आएगा. इतना बड़ा चर्च इतने लोग लाखों लोग परमेश्वर लेकर आने वाला. हालेलुया. शायद पास्टर होंगे नहीं तो उनके बच्चे होंगे नहीं किसी ना किसी के द्वारा प्रभु कार्य करेगा. प्रभु यीशु की महिमा. क्योंकि बड़ी उपस्थिति को महसूस कर रहा हूँ मैं. ठीक है. परमेश्वर के साथ स्वर्ग का दूत लोग थे. परमेश्वराबरोबर स्वर्गदूत होते. स्वर्गदूत का काम में हमेशा परमेश्वर के सामने यीशु के सामने खड़ा होकर पवित्र है प्रभु पवित्र है प्रभु पवित्र है वैसे आराधना करते रहे. आणि येशू समोर उभं राहून स्वर्गदूतांचं एकच काम होतं की परमेश्वर पवित्र आहे असं दूसरा म्हणायचं. कुछ बोलने का नहीं. दुसरं काहीही बोलायचं नाही. और सिर्फ परमेश्वर के सामने खड़ा रहेंगे. परमेश्वरासमोर उभे राहतील. हमें कोई स्वर्गदूत को 6 पंख रहता था. आणि काही स्वर्गदूतांना 6 पंख होते. वो 2 पंख से आंखों को बंद करेंगे. आणि ते स्वतःच्या 2 पंखांनी स्वतःचे नेत्र बंद करायचे. 2 पंख को ऐसे जोड़ेंगे. 2 पंख जोडतील. 2 पंख को अपने पैर को छुपाएंगे. आणि 2 पंखाने आपले पाय झाकायचे. यीशु के सामने ऐसे खड़े होंगे. आणि येशू समोर वाकून नम्रतेने उभे राहतील. सेनाधीश परमेश्वर यहोवा पवित्र पवित्र पवित्र. आणि सेनाधीश परमेश्वर यहोवा पवित्र 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 आहे. हालेलुया. दूसरा कुछ बोलने का नहीं है. दुसरा काहीही बोलायचं नाही. हाँ, परमेश्वर के सामने हिलेंगे नहीं है. वह ते परमेश्वरासमोर हलत देखील नव्हते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेकिन आज हम लोग चर्च में आके क्या क्या करते हैं. परंतु आज आपण चर्च मध्ये येऊन काय करतो. मंडळीमध्ये येऊन सबके हाथ में मोबाइल है. सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल. चर्च में शैतान बोलते मोबाइल लेके जाओ. आणि सैतानच म्हणते की चर्च मध्ये जाताना मोबाईल घेऊन जा. प्रभु की इच्छा है तो मोबाइल को घर में छोड़ के आ जाओ. आणि परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही मोबाईल घरी ठेवून यायचा. शैतान बोलते मोबाइल लेके जाओ. परंतु सैतान म्हणतो तुम्ही घेऊन जा. क्योंकि इधर पास्टर प्रचार करते रहेंगे. इथे पास्टर प्रचार करत राहतील. व्हाट्सएप मैसेज आएगा. व्हॉट्सअप मेसेज येतील. गांव के लोग हमेशा अच्छे लोग हैं. गावातले लोक आहेत ते खूप चांगले आहेत. आपकी संस्कृति हमको बहुत अच्छा लगता है. आणि तुमची संस्कृती खूप आम्हाला आवडते. हालेलुया. सिटी लोग के पास पैसा है. सिटी लोकांमध्ये पैसा आहे. संस्कृति नहीं है. संस्कृती नाही. परमेश्वर की डर नहीं है. परमेश्वराची भीती नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मोबाइल अचानक रिंग मारेगा. अचानक कॉल येईल. और शैतान किसी के द्वारा रिंग मारेगा. आणि सैतान कोणाद्वारे तरी रिंग मारेल. तुरंत उठ के बाहर भागेंगे. लगेच उठून बाहेर पडतील. पास्टर प्रचार किया. पास्टरने प्रचार केला. क्या बोला था पास्टर. पास्टरने काय बोललेले. और आप 2-3 मिनट बात करेंगे वापस आके वो कट हो जाते हैं. आपको मालूम नहीं पड़ा पास्टर का प्रचार क्या है. आणि तुम्ही बोलत असताना तुम्हाला ते ऐकायला जाणार नाही. मग तुम्ही थोड्या वेळाने येणार परंतु जे काही तुम्हाला ऐकायचं होतं ते कट होईल. इसलिए इधर चर्च में कोई मोबाइल लाने का नहीं. अगर लेकर आएंगे स्विच ऑफ करके अंदर आने का है. म्हणून कुणीही येताना मोबाईल घेऊन यायचा नाही. आणि जर तुम्ही आणला तर ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये बसता तेव्हा तो बंद करायचा. स्विच ऑफ. अंदर आने से सिर्फ यीशु को देने का समय. आणि आतमध्ये आल्यानंतर फक्त वेळ ती येशूलाच द्यायची. समझ में आता है. ये चर्च का नियम है. आणि हे चर्चचे नियम आहेत. पास्टर साहब आपको बोलू नहीं सकते. पास्टर तुम्हाला बोलू शकत नाही. क्योंकि वडील सारखा है. प्यार से आपको चलाना पड़ता है. कारण ते वडील आहेत आणि ते तुम्हाला प्रेमानेच चालवणार. हमें क्यों प्रभु भेजते हैं. मतलब सदी से मारने के लिए भेजते हैं. परंतु आम्हाला का पाठवतात परमेश्वर इथे तुम्हाला छडीने मार देण्यासाठी. चरबी निकालने के लिए हमको ऑपरेशन करने के लिए भेजता है. चरबी काढण्यासाठी ऑपरेशन करण्यासाठी पाठवतात. आत्मिक चरबी.
ती आत्मिक चरबी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इसलिए ध्यान से सुनने का ऐसे. म्हणून ध्यान देऊन लक्षपूर्वक मैं ऐकायचं बहुत आहे. गाली देता हूँ लोगों को. आणि मी खूप ओरडतो. हालेलुया. इतना एक हाथ से नहीं मारता लेकिन मुंह से मारता. मी हाताने मारत नाही, परंतु जे मला परमेश्वर सांगतो त्या प्रचाराने मी सर्वांना मारतो. क्योंकि तुम्हारा अच्छा के लिए. ते फक्त तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या अभी देखो ये चांगल्यासाठी. डालिम का पेड़ है. या ठिकाणी डाळिंबाची झाडं आहेत. इसको क्या करेंगे, और अच्छा आने के लिए ऊपर अच्छा डालिम को काटते क्या मालूम नहीं, दूसरा कोई कोई पेड़ रहता है. आणि डाळिंबाचं तर माहित नाहीये, परंतु जे नॉर्मली आपले जे साधारण रीतीने झाडं असतात उसको क्या करते हैं, उसको ऐसे छोड़ देंगे, इधर डालियां इधर डालियां इधर डालियां. आणि त्या झाडांना जर समजा आंब्याचं किंवा कुठलंही झाड घेतलं आपण, लिंबाचं वगैरे, जर समजा ते आपण असं सोडलं तर त्याच्या फांद्या कुठेही फुटतात वाकड्या. कैसे सकाळी उठून पहिला आरसा किती लोक बघतात. सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिला आरसा कोण बघणार? एकदम उठल्यावर किती लोक आरसाला पाहतात. आपली चेहरा. झोपेतून उठल्याबरोबर आरसा कोण कोण पाहतं? एक ही है. और दूसरा कोण बघतं? प्रामाणिकपणे सांगा. आप लोग अच्छे हैं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुरंत प्रेज द लॉर्ड. आरसा में देखो तो हमारा बाल कैसे रहता है. आणि आरशामध्ये बघितलं जर समजा उठल्याबरोबर आरशामध्ये बघितलं तर आपले केस कसे असतात, वो भी लेडीज लोग को देखने का था. आणि ते पण बायकांना बघायचं. अरे बाप रे. हालेलुया. भूत देखने से भूत डर जाएगा. भूताने जर पाहिलं तर भूतही घाबरून पडेल. लूसीफर आएगा तो अरे बाप रे ये मुझसे बड़ा लूसीफर है. आणि लुसिफरने पाहिलं तर माझ्यापेक्षा मोठा लुसिफर म्हणून पळून जाईल. वैसे कोई कोई पेड़ कैसे होते हैं. प्रेज द लॉर्ड. इधर डालियां उसको एक ये क्या बोलते हैं, आखर नहीं रहता है. आणि जे झाड आहे त्याला जर समजा वेळेवर बघितलं नाही तर त्याचे कसेही फुटतात फांद्या, आणि मग ते भूतासारखं राहतं, त्याला आकार नसतो. उनको पालने वाला क्या करता है, म्हणून त्याची निगा राखणारा काय करतो, थोड़ा थोड़ा काटता है. म्हणून तो वाकड्या जाणाऱ्या फांद्यांना कापत असतो, हाँ. छाटणी करतो. चाटनी करता है. फिर वो एकदम शिक्षित और आखर में ऊपर आता आणि है. मग त्याला एक आकार येतो आणि ते व्यवस्थित सरळ वाढतं. वैसे हम पहले दुनिया में थे. मग त्याचप्रमाणे आपणही पहिले संसारात होतो. कुछ भी खाते थे, काहीही खायचो, कुछ भी करते थे, काहीही करायचो, पीने का होता था, परंतु कुणीतरी एक असतं, है ना, कुछ भी करते थे हम लोग. आपण काहीही करायचो. प्रभु ने क्या किया हमको, परंतु परमेश्वराने काय केलं, पकड़ के लेकर आके इनके हाथ में इधर छोड़ दिया. पकडून आणलं आणि इथे येऊन सोडलं. हालेलुया. क्यों मालूम इनको इधर रखा है. का माहिती यांना इथे ठेवलंय. देखा डीएसपी के जैसे ऐसे बाल बिल देखा, मुझ देखा. आणि ते त्यांचा चेहरा पाहू शकता तुम्ही. परमेश्वर अभी इसको मोटा गाड़ी भी दे दिया, डुबू डुबू क्या बोलते डुबू डुबू दे दिया. आणि खूप मोठी गाडी देखील दिलेली आहे परमेश्वराने त्यांना. क्यों रखा मालूम है, कशासाठी ठेवलं माहित आहे, काटने के लिए. तुम्हाला कापण्यासाठी, काट के छार भी निकालने का, कापून चरबी काढण्यासाठी, ऑपरेशन करने का, ऑपरेशन करण्यासाठी. हालेलुया. जो प्रभु को ना पसंद हुआ गुण, जे परमेश्वराला न आवडणारे गुण आहे, ना पसंद हुआ तोंड, न आवडणारं तोंड, परमेश्वर ना पसंद हुआ डोले, आणि परमेश्वराला न आवडणारे डोळे, परमेश्वर ना पसंद हुआ हाथ, परमेश्वराला न आवडणारे जे हात, परमेश्वर ना पसंद हुआ पैर, परमेश्वराला न आवडणारे पाय. हाँ बेटा बनकर ये सब कापून गेले. आणि मुला बनकर हे सगळं कापून टाक, मोठा मोठा ऑपरेशन कर, मोठे मोठे ऑपरेशन कर, फाडून टाक. सगळं फाडून टाक. यासाठी प्रभू यांचे डॉक्टर बनवून ठेवले. म्हणून परमेश्वराने त्यांना डॉक्टर बनवून ठेवलंय. बिना शिकावं डॉक्टर, न शिकलेला डॉक्टर, आत्मिक डॉक्टर, आत्मिक डॉक्टर. तुम्हाला ऑपरेशन करून वाचन पडो. आणि 4थं वचन, कोणी वाचलं, सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक आहे असे आहे. देखिए परमेश्वर के वचन क्या है, बोला काय, परमेश्वरचे वचन काय, तलवार. परमेश्वराचं वचन तलवार आहे. इधर ऐसे घुस के बाहर निकलने वाला तलवार. आणि ती जर एकदा घुसली तर ती बाहेर निघेल अशी तलवार. एक मराठी में अच्छा ट्रांस, सक्रिय मतलब क्या है, सक्रिय म्हणजे काय, कार्य करणार, ऑपरेशन करने वाले, ऑपरेशन करणार. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभु यीशु की महिमा. प्रभु यीशु की परमेश्वर महिमा. वचन के द्वारा, अपनी दास के द्वारा मैं ठीक करता. आणि परमेश्वर वचन आणि त्याच्या दासाद्वारे आपल्याला सुधारतो. इसलिए जो भी पास्टर आपको बोले आपने सुनने का है. म्हणूनच पास्टर साहेब जे काही तुम्हाला सांगतायत ते तुम्ही ऐकायचं आहे. सब कुछ तुम्हारा अच्छे के लिए. आणि ते सर्व काही तुमच्या चांगल्यासाठी आहे. तुम्हें डांटता है तुम्हारा अच्छा के लिए.
आणि तुम्हाला ओरडतायत ते तुमच्या भल्यासाठी, क्योंकि उन्होंने तुम्हारे लिए प्रार्थना करता है। कारण ते तुमच्यासाठी प्रार्थना करतायत। इब्री करस 13 अध्याय 7 आणि 17 वचन में लिखा है, उनको आपके बारे में परमेश्वर को हिसाब देना पड़ेगा। आणि इब्रिकरास पत्रामध्ये लिहिले आहे की त्यांना तुमच्याबद्दल 13 अध्याय 7 और 17 वचन पढ़ा। 17 वचन पढ़ा, 13 अध्याय 7 आणि 17 वचन। 7 नको 17 पढ़ा। आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा देखो, आपले अधिकारी म्हणजे आपले पास्टरच्या अधीनत राहा व त्यांच्या अधीन असा, हां, कारण आपणास हिशोब द्यावायचा आहे हां। हे समजून ते तुमच्या जीवाची राखण करीतात। अपने हिसाब देना पड़ेगा, इसके वजह से वो समझकर आपके लिए क्या करता है, नीचे पढ़ाओ। ते त्यांना आनंदाने करता यावे, हां, कणत नव्हे, हां। तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही। देखो क्या लिखा है, अपने हिसाब, पास्टर आप लोग को बारे में हिसाब देना पड़ता है। पास्टरांना तुमच्याबद्दल हिशोब द्यावा लागतो। आप अपने आप इधर आकर नहीं बैठे, तुम्ही स्वतःहून इथे येऊन बसले नाहीत, परमेश्वर ने आपको भेजा, परमेश्वराने तुम्हाला पाठवलं आहे परमेश्वर ने इनकी आत्मा आपको दिया, आणि परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या हातात दिला आहे। परमेश्वर की योजना था कि इधर आपके लिए एक मंडली तैयार करो, आणि परमेश्वराची इच्छा होती की या ठिकाणी तुमच्यासाठी एक मंडळी तयार करावी, ये परमेश्वर की योजना है। आणि हीच परमेश्वराची योजना होती। समझ में है? प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। ठीक है, इसलिए आप लोग अचानक इधर आके नहीं बैठे हैं, म्हणून तुम्ही अचानक या ठिकाणी येऊन बसले नाही। आपको ऊपर परमेश्वर की कुछ ना कुछ योजना रहता है। तुमच्यावर परमेश्वराची काही ना काही योजना आहे। ठीक है, आज हमारा प्रचार हुई है, आणि आज आपला प्रचार तोच आहे। हम देखेंगे परमेश्वर की योजना। कितने लोग सुनना चाहते, जानना चाहते कि परमेश्वर की योजना मेरे जीवन में क्या है? यस, आप लोग जानते हैं, मेरा भाषा समझता है, इनकी भाषा समझता है। ठीक है, ठीक है, ओके, प्रेज़ द लॉर्ड। ध्यान से सुनेंगे, अभी हम वचन में आ रहे हैं। आता आपण वचनामध्ये जात आहोत। ठीक है, हमने पढ़ने के लिए सुना कि परमेश्वर आकाश धरती उत्पन्न होने के पहले ही हमें उसने देखा। आणि आपण ऐकलं की आकाश आणि पृथ्वीची निर्मिती होण्याच्या अगोदरच परमेश्वराने आपल्याला पाहिलं। आकाश भी नहीं था, आकाश ही नव्हतं, धरती भी नहीं थी, पृथ्वी ही नव्हती, आदम हव्वा जो पहला इंसान, भैया भी नहीं, भाभी भी नहीं है, आणि जे पहिले मानव आदम आणि हवा भाऊ, आणि परंतु परमेश्वराने त्याला, तुम्हाला आणि मला पाहिलं। इसलिए मैं पहले आपको कह चुका, अवर गॉड इज द गॉड ऑफ प्लानिंग। हमारा परमेश्वर योजना बनाने वाला परमेश्वर, आणि आपला जो परमेश्वर आहे तो योजनेचा परमेश्वर आहे। कैसे उसने देखा? कसं त्याने पाहिलं? प्रेज़ द लॉर्ड। परमेश्वर ने सोचा, परमेश्वराने विचार केला, मैं ये धरती बनाऊंगा, मी पृथ्वी बनवेल, आकाश भी बनाएगा, आकाश ही बनवेल, पहला इंसान आदम को बनाएगा, आणि परमेश्वराने विचार केला की पहिला मनुष्य आदम ह्यालाही मी बनवेल, वैसे लोग लाइन लेकर पैदा होते रहेंगे, आणि मग तसेच ते मुलं जन्माला येतच राहील, साल बढ़ते जाएगा, वर्ष वाढत जातील। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। आपको जन्म की तारीख क्या है? 75, हाँ, 1975 साल आएगा, 1975 साल येईल। हाँ, एक बनगर करके, किशोर बनगर करके एक व्यक्ति को मैंने बनाऊंगा, आणि किशोर बनकर असे एका व्यक्तीला मी बनवेल। ये 40 साल अपनी मनमानी से घूमेगा फिरेगा, आणि 40 वर्ष हे स्वतःच्याच मनमर्जीने फिरणार, क्योंकि उसके पहले आएगा नहीं मेरे पास, कारण त्याच्या अगोदर ते माझ्याकडे येणार नाही। दुनिया भर का पाप करेगा, संसारातले सर्व पाप करतील, हाँ, मैं किसी को भी पीछे जाएगा, कुणाच्याही मागे जाईल, टाइम आएगा, आणि मग वेळ येईल, मैं ये दिन में इसको पकड़ूंगा, आणि या दिवशी मी त्याला पकडेल, इसको तैयार करूंगा, त्याला तयार करेन, इसको मेरा सेवक बनाऊंगा, आणि त्याला माझा सेवक बनवेल, उनको ये मेरे कलीसिया को चलाने के लिए दूंगा, आणि त्यांना माझी कलिसिया चालवण्यासाठी देईल। ये है परमेश्वर की योजना। ही आहे परमेश्वराची योजना। उसने क्या क्या मालूम है? मग त्याने काय केलं माहित आहे? हालेलुया। परमेश्वर ने देखा, किशोर बनकर को मैं कैसे बनाऊं मैं, आणि मग त्या परमेश्वराने विचार केला की मी किशोर बनकरला कसं बनवू, कैसे इसको बनाऊं मैं, आणि कशा प्रकारे मी बनवू, हाथी जैसे बनू क्या? हत्तीसारखं बनवू काय? अगर हाथी जैसे बनाता आणि जर हत्तीसारखं बनवलं, वो हाथ उठाकर प्रार्थना नहीं करेगा, मग ते हात उचलून प्रार्थना करणार नाही, सूंड उठाएगा, सोंड उचलतील, वो मराठी भाषा नहीं बोलेगा, ते मराठी भाषा बोलणार नाही, करके चिल्लाएगा, मग ते असे ओरडतील। इसलिए परमेश्वर ने उसको हाथी के जैसे नहीं बनाया, म्हणून परमेश्वराने त्यांना हत्तीसारखं बनवलं नाही। ठीक है, हाथी एवढा मोठा है, हाथी नको, हत्ती खूप मोठा आहे म्हणून हत्ती नको, चलो मैं चूहा के जैसे बनाएगा तो क्या होगा? मी उंदरासारखं जर बनवलं तर कसं होईल? हालेलुया। मानो किशोर बनकर चूहा बन गए,
आणि जर समजा किशोर बनकर उंदीर झाले, वो प्रार्थना करने के लिए क्या आएगा? मग प्रार्थना करताना काय करतील? बैठ के नहीं, चल के नहीं आएगा, मग चालत येणार नाही, पुश 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 करके आएगा, मग ते जोरात जोरात पळत येतील, किसी का पैंट के अंदर घुस जाएगा. कुणाच्या पॅन्टीमध्ये घुसतील. परमेश्वर ने सोचा नहीं नहीं बाबा, ये प्रार्थना करने के वेले किसी का पैंट के अंदर घुस गए तो टेंशन हो आणि जाएगा. मग परमेश्वराने विचार केला की नाही नाही, मग आता प्रार्थना करताना जर कोणाच्या पॅन्ट मध्ये घुसल्यावर मग काय होईल? नहीं, इसको चूहा नहीं बनाऊंगा. मग मी उंदीर नाही बनवणार. हालेलुया. हालेलुया. ठीक है. अभी दूसरा किसी के शेर को जैसे बनाएगा तो आणि मग जर समजा वाघासारखं बनवलं तर नहीं नहीं, वो अच्छा नहीं रहेगा. तो चांगला नाही राहणार. प्रचार करने का वेले गर्जन करते रहेगा. आणि मग प्रचार करायचा वेळ आला तर नुसती गर्जनाच करत राहील. चर्च में लोग नहीं आएंगे, मग लोक येणार नाहीत बीवी भी भाग जाएगी. आणि त्यांची पत्नी पळून जाईल. इसलिए उसको मैंने ऐसे नहीं करूंगा. ऐसे म्हणून मी त्यांना असं नाही करणार. परमेश्वर ने देखा, परमेश्वराने पाहिलं किशोर बनकर को मैं कैसे बनाऊं. किशोर बनकरला मी कसं बनवू. पढ़ेंगे वचन. आपण वचन पाहू. ईशाया यशया 49 में 16 वचन पढ़ेंगे. 49 49 मध्ये 16. पहा, मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेविले आहे. तुला आपला तल हाथ पर काय केलं आहे? कोरून ठेवले आहे. वो खोद कर बनाया है. मैंने तुझे मेरे हाथों पर खोद कर बनाया है. मी तुला माझ्या हातावर कोरून बनवले आहे. परमेश्वर ने देखा, परमेश्वराने पाहिलं एक किशोर बनकर को मैंने धरती में भेजना है. आणि एका किशोर बनकरला मी पृथ्वीवर पाठवायचं आहे. हाथी के रूप में बनाया तो अच्छा नहीं दिखेगा, हत्तीच्या रूपात चांगला नाही वाटणार चूहा के रूप में बनाया तो अच्छा नहीं दिखेगा. आणि उंदराच्या रूपातही चांगला वाटणार नाही. इसको मैंने याला मी मेरे मन मर्जी से इसको मैंने बनाता हूँ. मी माझ्या मनमर्जीने बनवणार. उसने अपने हाथों में चित्र बनाया, आणि मग त्याने आपल्या हातावर त्यांचं चित्र बनवलं, ड्राइंग बनाया, एक चित्रकला केली, सुंदर से नाक रखा, एक चांगला नाक ठेवलं सुंदर से डोले रखा. आणि चांगले डोळे ठेवले. प्रेस ला परमेश्वर, हाँ इसको हाथ ऐसे रखे तो कैसे रहेगा. आणि यांच्या हात असे ठेवले तर खूप छान वाटते. प्रेस ला हाथ. परमेश्वर सोचा होगा ये नाक को उल्टा रखेंगे. आणि परमेश्वराने विचार केला असेल की नाक जर उलट ठेवलं तर, अगर नाक प्रभु ने उल्टा रखा हो तो क्या होता था? आणि नाक जर उलट ठेवलं असतं तर काय झालं असतं? उत्तर द्या. मालूम नहीं. नहीं है, बरसात का पूरा पानी अंदर जाएगा. पावसाचं सगळं पाणी आतमध्ये गेलं असतं. हालेलुया. पूरा पेट पूरा कौन सा मुला डैम बन जाएगा इसका. आणि मग पोट जे आहे मुळा डॅम बनेल. मुळा धरण. उधर बनाने का जरूरत नहीं, इधर ही डैम. एक जन डैम की चीज है. मग धरण तिकडे बनवायची गरज नाही, ते इथेच बनेल. मग बहुत धरण. सारे लोग देख के होंगे, मालूम है इसे. हालेलुया. औरत का पेट 9 महीने से भरा हुआ, औरत का पेट भी छोटा दिखता है. आणि 9 महिने गर्भ असलेल्या स्त्रीचं पोट देखील कमीच दिसतं. लेकिन ये मतलब 24 महीना से बच्चों को अंदर रखा, इतना बढ़ते 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 जाता है. आणि 24 महिने मुलाला आतमध्ये ठेवल्यासारखं ते एकदम वाढतच जातं. अगर पूरा बरसात की पानी अंदर जाते तो, आणि सगळ्या पावसाचं पाणीच जर आतमध्ये गेलं तर, इसलिए परमेश्वर ने सोच समझ कर, म्हणून परमेश्वराने खूप विचार करून, ये नाक उल्टा रखना ठीक नहीं दिखेगा, आणि हे जे नाक आहे ते उलट ठेवलं चांगलं नाही, इसको ऐसे रखेंगे. त्याला आपण असं ठेवू. लेकिन हम लोग क्या करता है, परंतु आपण काय करतो, इतना सुंदर नाक को एवढं सुंदर नाक, एक खिड़की एक विंडो रख देते, वेंटिलेटर. त्याला एक खिडकी ठेवतो. हालेलुया. हम इधर एक खिड़की, कोई 2 खिड़की रखते हैं. कोणी इकडे एकच नाक टोचते, दुसरं कोणी दोन्ही साईडने टोचतं. कोई देखे इधर गांव में देखो तो उसमें इतना बड़ा रिंग, बाबा इतना बड़ा रिंग को हो करके डाल देते हैं. आणि कोणी मोठी नथनी त्याच्यामध्ये टाकतात. परमेश्वर ने सोचा बेटी ही, आणि परमेश्वरने विचार केला मुली, अरे बेटी, अरे मुली, तुझको मैंने कितना सुंदर ड्राइंग बनाया, मी तुझं खूप छान चित्र बनवलं कितना सुंदर रहेगा, आणि ते खूप सुंदर होतं. मैंने सुंदर नाक तुझको दिया, आणि खूप सुंदर नाक मी तुला लेकिन दिलं. तू वेंटिलेटर क्यों रखा, खिड़की क्यों रखा है. तू ते खिडकी का ठेवलीस तिथे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परमेश्वर ने इंसान को अपनी सूरत में बनाया. परमेश्वराने मनुष्याला स्वतःच्या प्रतिरूपाचं परमेश्वर बनवलं. सोच समझ के देखा, परमेश्वराने विचार केला, कैसे बनाओ मैंने, मी कसा बनवू, इंसान को कैसे बनाओ. मनुष्याला कसा बनवू. सोच समझ कर उसने ड्राइंग बनाया. आणि विचार करून त्यांनी चित्र केलं. सोच समझ कर आपको बनाए प्रिय. आणि विचार करून तुम्हाला बनवलं. आप प्रियानो. अचानक पैदा नहीं किए गए. तुम्ही अचानक जन्माला आलेले नाही. आपकी माँ किसी आदमी के साथ भाग गई, तुमने पैदा हो गया, वैसे नहीं है. आणि तुमची आई कुठे पळून गेली आणि तुम्ही
जन्माला आले असं भले नाही. भाग गई होगी, भले गेली असेल, लेकिन परमेश्वर उसकी पेट से आपको लेकर आया. परंतु तिच्या उदरातून परमेश्वराने तुम्हाला आणला ये आहे. परमेश्वर की योजना, तुम उसकी पेट से धरती में रहना आणि है. ही परमेश्वराची योजना की तिच्या उदरातून तुम्ही बाहेर यायचं इसलिए आहे. आप कभी अपने बारे में चिंता नहीं करना है. म्हणून तुम्ही स्वतःची कधी काळजी करायची मैं नाही. गरीब हूँ, मी गरीब आहे, पढ़े लिखे नहीं मी हूँ, शिक्षित नाही, मेरा 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 मेरी जिंदगी ठीक नहीं है. आणि माझं जीवन व्यवस्थित नाही. नहीं, प्रभु सब आपको आपके बारे में जानता है. आणि परमेश्वराला तुम्हाबद्दल सर्व काही माहित आहे. आदम भी नहीं, हवा भी नहीं, तभी प्रभु ने तुमको देखा. कारण आदम आणि हवा दोघेही नव्हते त्यावेळेस परमेश्वराने तुम्हाला पाहिलंय. फिर क्यों चिंता धरते, वेदना पीड़ा क्यों, मारपीट क्यों? मग पास्टर का एवढा त्रास आहे, तकलीफ आहे, वेदना आहे का, झगडे भांडण मारपीट आहे? ये तुम्हारा चर्बी से हुआ. हे तुमच्या चरबीने झालं. तुम्हारा चर्बी को ठीक करने के लिए परमेश्वर ऐसे एक ऑपरेशन को तुम्हारा घर में भेज दिया. आणि ह्या तुमच्या चुकांमुळे झालं, म्हणून तुमच्या घरी ऑपरेशन होण्यासाठी हे सर्व काही इसलिए झालं. ठिकाने में आने के लिए क्या करना है? म्हणून ठिकाणावर येण्यासाठी काय करायचंय? इसलिए चर्च को प्रभु ने दवाखाना बना के रखा है. म्हणून परमेश्वरने एक मंडळ, एक दवाखाना बनवून ठेवलाय. आके प्रभु के पास घुटने टेकना है. आणि येथे येऊन परमेश्वराकडे गुडघे टेकायचे मला आहे. क्षमा कर, मला क्षमा कर, तुझे रक्ताने मला धुवून टाक. तुझ्या रक्ताने मला धुवून तुझा टाक, मुलगा मुलगी म्हणून मला ग्रहण आणि कर. तुझा मुलगा किंवा मुलगी म्हणून मला ग्रहण कर. आजपासून आजपासून तुला सोडून तुला सोडून किसी को भी मैं पीछे नहीं जाऊंगा. आणि कुणाच्याही मी पाठीमागे जाणार नाही. परमेश्वर अभी ठिकाने पर आ गए. आणि परमेश्वर म्हणेल की हो, आता ठिकाण्यावर आहे. आज से लेकर मैं तुझे आशीर्वाद दूंगा. म्हणून आजपासून मी तुला आशीर्वाद देईन. वचन में लिखा आज से मैं तुझे आशीर्वाद. आणि वचन मध्येच लिहिलं आहे की आजपासून मी तुला आशीर्वाद देईन. हालेलुया बोलेंगे. हालेलुया. हालेलुया. जो परमेश्वर की पहले योजना बना दिया, पहिली योजना बनवली, उसके बाद परमेश्वर ने एक चित्र आपके बारे में एक चित्र बना दिया. आणि मग त्यानंतर तुमच्यासाठी एक चित्र बनवलं. उसने बनाया चित्र को कोई चेंज नहीं कर पाए. आणि त्याने बनवलेल्या चित्राला कोणीही बदलू शकत नाही. बहुत सारे लोग का इससे दुख है. आणि खूप लोकांना दुःख आहे. फास्टर साहब, पास्टर साहेब, ले खाली दिसते, मी खूप काळी दिसते थोडासा घोरी होईल ना, आणि थोडीशी जर गोरी झाली मग अमिताभ बच्चन मुझे लाईन मारेगा. अमिताभ बच्चन माझ्या मागे येईल, असं वाटतं आमच्या मनात. आमच्या मनामध्ये, म्हणजे आपल्या मनामध्ये असं वाटतं. इसलिए फेयर एंड लवली का फैक्ट्री को हमने पूरा घर में रख देते हैं. म्हणून फेअर अँड लवलीचं पूर्ण कंपनीच आम्ही घरामध्ये ठेवतो. किचन में मसाला का जगह में फेयर एंड लवली है. आणि किचन मध्ये मसाला ठेवण्याच्या ठिकाणी फेअर अँड लवली. बाथरूम में साबुन की जगह में फेयर एंड लवली है. बाथरूम मध्ये पण ज्या ठिकाणी साबण वगैरे ठेवतात रात ते को फेअर अँड सोने लवली. का काट के पास फेयर एंड लवली है. आणि रात्री झोपायच्या बेडच्या बाजूला देखील फेअर अँड लवली. थोड़ा सकाळी में उठले सर, थोड़ा मैं गोरी नहीं दिखेगी क्या? आणि सकाळी उठल्यावर मी थोडीशी गोरी दिसेल ना. एक बार मैं एक आदिवासी गांव में प्रचार के लिए जा रहा हूँ. आणि मी एका आदिवासी गावामध्ये प्रचारासाठी चाललो होतो. ट्रेन में जा रहा हूँ मी ट्रेन मध्ये चाललेलो. तो पूरा गांव आदिवासी गांव है, आदिवासी लोग उसमें बैठे, उनको फ्री है. आणि ते पूर्ण आदिवासी गाव आहे आणि तिथे आदिवासी लोकांना ट्रेन फ्री आहे. बहुत साल से हम लोग जाते रहते, 2000 साल से. आणि 2000 वर्षापासून आम्ही तिथे जात होतो. मैं वो सुबह 9 बजे जाकर गांव में छोड़ देगा. आणि सकाळी 9 वाजता त्या ठिकाणी जाऊन रात में सोडून दे. सूरज से हमको बैठना पड़ता है. आणि सुरतहून आम्हाला बसायला लागतं तो तिथे. मैं सुबह उठ के ऐसे थोड़ा प्रार्थना किया, ऐसे बाइबल पढ़ के बैठा मैंने. आणि सकाळी उठून मी प्रार्थना करून बायबल वाचत बसलो. मेरे सीट के सामने एक आदिवासी, एक मतलब मानो एक 50 उम्र की बूटी है. आणि माझ्या बाजूला बाजूच्या सीटवर एक 50 वर्षाची म्हातारी होती. 50 उम्र बूटा है क्या? मैं बूटा दिखते क्या? उसको 52 है नहीं ना? ले प्रेज लॉर्ड. मानो 60 उम्र रहेगी, म्हणजे ती 60 वर्षाची असेल. प्रेज लॉर्ड. वो दांत कसी मिश्री लगाई, तिने दात घासले म्हणजे मिसरी लावली करके आणि तिने ती मिसरी थुकली गुळणा करून. उसके हाथ में छोटा सा आईना था. आणि तिच्या हातामध्ये एक छोटासा आरसा होता. फिर आईना निकाली, तिने तो आरसा काढला. फिर निकाली, बैग खोल के निकाली, फेयर एंड लवली का इतना बड़ा ट्यूब है. आणि बॅग उघडून तिने फेअर अँड लवलीची मोठी क्रीम काढली. वो हमारा भारत किधर पहुंच गया? आणि परमेश्वर आमचा भारत कुठे पोहोचला. मोदी ने सोचा विकास विकास, बोला यही विकास आया. आणि मोदीने विचार केला की विकास होईल विकास होईल, हाच विकास झाला. बाकी कुछ विकास हुआ नहीं बाकीचा है. तर विकास दिसत नाहीये. टीवी में एडवर्टाइजमेंट का विकास हो आणि गया. टीव्ही मध्ये ऍडचा विकास झाला. सबके पास फेयर एंड लवली, सगळ्यांच्या घरी फेअर अँड लवली, विको टर्मरी, विको टर्मरी, और क्या क्या लाए मालूम नहीं मुझे. आणि आणखी काय काय आणलं माहित नाही मला. प्रेज लॉर्ड. लोगों को विचारे थोड़ा गोरी हो जाती तो. आणि लोकांचा विचार आहे थोडी मी गोरी झाले तर. प्रेज लॉर्ड. हीरो हीरोइन लोग क्या करते मालूम है?
प्लास्टिक सर्जरी करते हैं। आणि हिरो लोक हिरोईन लोक काय करतात, प्लास्टिक सर्जरी करतात. प्रेज लॉर्ड. ठीक है, औरत लोग तो ठीक है, जान दो, वो तो मेकअप उनको कुछ नहीं कर पाएंगे. आणि स्त्रियांचं ठीक आहे, जाऊ दे, ते मेकअप करतात, काय करणार. आदमी लोग कम है क्या? तुम लोगों से लोग कम है क्या? आणि स्त्रियांपेक्षा माणसं काय कमी आहेत का? बिल्कुल कम नहीं है. पुरुषही कमी नाहीत. तुम फेयर एंड लवली लगाओ, तुम्ही फेअर अँड लवली लावा, हालेलुया, हम दूसरे लगाएंगे. आम्ही दुसरी लावू. मिस्टर हैंडसम करके आते हैं. आणि फेअर अँड हँडसम म्हणून येत आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. उसने जो कुछ बनाया चेंज नहीं कर पाएगा. आणि त्याने जे काही बनवलं ते चेंज करू शकत नाही, बदलू शकत नाही. मेरा दांत थोड़ा आगे दिखता है, पास्टर माझे दात थोडे पुढे दिसत आहेत, वो दबाने के लिए स्प्रिंग लगा देता है अंदर. आणि मग ती दाबण्यासाठी स्प्रिंग लावतात. हालेलुया. जैसे प्रभु तुमको बनाए उसमें खुश हो जाओ. आणि जसं परमेश्वराने तुम्हाला बनवलं त्याच्यामध्ये तुम्ही आनंदी मैं राहा. जब आशा के सामने खड़ा हो जाता हूँ, आणि मी जेव्हा आरशासमोर उभा राहतो मैं डांस करता हालेलुया, क्योंकि मेरे जैसे दुनिया में कोई हैंडसम नहीं है. आणि मग मी आरशासमोर उभा राहून डान्स करतो की माझ्यासारखं सुंदर कोणी नाहीये. इसको बोलता मेरे साथ शादी के इसलिए तू भी हैंडसम दिखती है, मतलब सुंदर दिखती है. आणि नेहमी सांगतो की तू माझ्या बरोबर लग्न केलं म्हणून तू ही छान दिसते. हालेलुया बोलेंगे. प्रिय, हर एक को परमेश्वर की स्पेशलिटी रखा है. आणि परमेश्वराने प्रत्येकासाठी एक खासियत ठेवलेली तुम आहे. खासियत हो. तुमच्यामध्ये एक खासियत आहे. हालेलुया बोलेंगे. हालेलुया. इसलिए हम अपनी शक्ल के बारे में कभी हमने नीच नहीं समझने का. म्हणून कधी आपण स्वतःचं रूप पाहू ना आणि त्याला खाली नाही सब बोलो समजायचं. इंग्लिश में बोला. तुमच्यासारखं दुसरं कोणीच दिसत नाही. दिखते क्या? दिसतंय का? पाहिलं का तुम्ही इकडे? तुम्ही तुमच्यासारखं दुसरा मनुष्य बघितलाय काय? श्रीरामपुर इधर नगर में आपको चीज सेम डुप्लीकेट कोणी पाहिलं का? असं तुम्ही पाहिलं का? तुम्हारा जैसे डुप्लीकेट किधर भी ढूंढ मिलेगा नहीं. आणि तुमच्यासारखं सेम आहात. हालेलुया बोलेंगे. परमेश्वर ने तुम्हें स्पेशल रूप में ड्राइंग किया. आणि तुम्हाला खास रीतीने परमेश्वराने एक चित्र बनवलं. प्रेज ला कोई कोई लड़की ढूंढता है. कोणी कोणी मुली शोध. प्रेज ला ऐसे ढूंढते कि मेरा जो लवर है, मेरा होने वाली पत्नी के जैसे दुनिया में कोई नहीं रहने का है. आणि असे शोधतात की माझी जी प्रेमिका आहे किंवा माझी होणारी पत्नी आहे तिच्यासारखं या संसारात कोणीच नसावं. लड़की लोग भी मन के अंदर बड़ा बड़ा क्या बोलते हैं, कहानी लिख के रखते हैं. आणि मुलींच्याही मनामध्ये खूप काही आशा इच्छा असतात. माझा मिस्टर होने वाली मिस्टर है ना, आणि माझा होणारा जो पती आहे ना, असे दिसरा हैंडसम, आणि असा खूप स्मार्ट, खूप छान दिसायला पाहिजे. हम लोग कॉलेज में पढ़ते थे. आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो. एक पिक्चर आया था, पिक्चर. एक पिक्चर आलेला उस समय मैं प्रभु में नहीं था तभी. आणि त्या टायमाला मी प्रभू मध्ये नव्हतो. प्रेज लॉर्ड. एक लड़का आके लड़की को बोलता आई लव यू. आणि एका मुलाने एका मुलीला म्हटलं की आय लव्ह यू. वो लड़की ने क्या पूछा मालूम है? त्या मुलीने काय विचारलं माहित आहे? क्या रे तेरे पास मारुति 800 है क्या? त्या मुलीने विचारलं की तुझ्याकडे मारुती 800 आहे काय? उस समय मारुति 800 फेमस था, छोटी गाड़ी. आणि त्या टायमाला मारुती 800 खूप फेमस होती. अगर तेरे पास मारुति 800 गाड़ी हो, मुझे आई लव यू बोल. आणि जर तुझ्याकडे ती गाडी असेल तर मला आय लव्ह यू बोल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कई लोग अपने आप को क्या करते हैं, बड़ा अंदर कहानी बना के रखते हैं. आणि काही लोक काय करतात, स्वतःबद्दल खूप काही मोठे विचार ठेवतात. मैं आज आपको बताता हूँ, आणि मी आज तुम्हाला सांगतो आप स्पेशल हो. तुम्ही खास आहात. आपके जैसे दुनिया में कोई नहीं है. आणि तुमच्यासारखं दुसरं कोणीही नाहीये संसारात. कोई नहीं है. कोणीही नाही. इनके जैसा मैं नहीं बन पाऊंगा. त्यांच्यासारखं मी बनू शकणार नाही. मेरे जैसे ये नहीं बन आणि पाएंगे. माझ्यासारखं ते बनू शकणार नाही. हर एक प्रभु स्पेशलिटी रखता है. प्रत्येकासाठी एक खास गोष्ट परमेश्वराने सब ठेवली मैं आहे. स्पेशल हूँ. बोलो ना, सब मैं स्पेशल हूँ. आई एम द स्पेशल वन. हालेलुया. मैं विशेष हूँ. विशेष हो. तुम्ही खास आहात, विशेष आहात. हालेलुया. क्यों विशेष है? कशासाठी खास आहात? आप परमेश्वर की बेटा और बेटी हो. कारण तुम्ही परमेश्वराचे मुलं आणि मुली आहात. आप खाली फुकट में नहीं पैदा हुए. आणि तुम्ही व्यर्थ जन्माला आलेले नाही. दुनिया आपको कुछ भी बोलने दो. संसार तुम्हाला काहीही बोलू दे. मैं मेरे बारे में दुनिया कुछ भी बोलता, मैं परवाह नहीं करता. आणि माझ्याबद्दल जर कोणी काही बोललं तर मी त्याची पर्वा करत जब नाही. मैं सेवा के लिए सब कुछ छोड़ के आया मैंने. आणि जेव्हा मी सेवेमध्ये येताना सर्व काही सोडून आलो. इसलिए आपको मालूम, मैंने कहा था मैं इंजीनियरिंग पढ़ाई किया मैंने. आणि मी इंजिनियर शिकलो म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. तभी 30 साल के पहला के इंजीनियर है. आणि 30 वर्षापूर्वीचा अभी इंजिनियर. तो बहुत सारे लोग सीखता है इसे. आणि आता तर खूप लोक इंजिनियर होतात. हालेलुया. परमेश्वर ने बोला छोड़ रे भाई.
आणि परमेश्वर म्हटलं हे सगळं काही सोडून दे. फेंक दिया उठाकर, लगेच सगळं उचलून फेकलं. एक बाइबल उठाकर, एक ही ऊपर का शर्ट पैंट अंदर का अंडर में, इतना में मैं आ गए सेवा में. आणि मग सगळं काही फेकलं, एक बायबल उचललं आणि एकच कपड्यावर मी आलो. मेरा माँ ने मुझे भिखारी नाम रख, सुंदर नाम रख दी, भिखारी. आणि माझ्या आईने मला भिकारी म्हणून खूप छान नाव ठेवलं. हालेलुया, प्रेज ला. किसके पास जाते प्रार्थना के लिए जाते तो बोलते थे 10 रुपये वाला आ गया. आणि कुणाकडे प्रार्थनेला जाणार तर 10 रुपयेवाला आला म्हणून असे बोलायचे. प्रार्थना करने 10 रुपये दान देने का, इसलिए 10 रुपये वाला आले. आणि प्रार्थना केल्यानंतर जर समजा 10 रुपये ते दान देत आहे तर मग 10 रुपयेवाला आला. भी कुछ भी बोल दो, कोणीही काहीही बोलू दे, मेरे लिए एक काम है. माझ्यासाठी एक काम आहे. मैं एक प्रभु ने मुझे विशेष रूप में बनाया. आणि परमेश्वराने मला विशेष रीतीने बनवलं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. जब मैं उनको ऊपर हाथ रखा, आणि जेव्हा मी त्यांच्यावर हात ठेवला तभी उनको समझ में आया सच में एक विशेष है. आणि त्यावेळेस त्यांना समजून आलं की खरंच हे विशेष आहे, दिखने खास में आहे. काला दिखता है, बघताना काळा दिसतोय, गुटका दिखता है, गुटका आहे, ऐसे दिखते भिखारी. आणि एकदम भिकारी सारखा दिसतोय. नहीं बाबा, नाही, इसके सामने हमको झुकना पड़ता है. याच्या समोर आपल्याला झुकावं लागेल. सादा नहीं हो, तुम्ही साधे नाही, आप विशेष हो. तुम्ही विशेष आहात, You खास are आहात. special one. तुम्ही एक खास आहात परमेश्वर कुछ खास के लिए आपको बनाया. आणि काही खास कारणासाठी तुम्हाला परमेश्वराने बनवलं खास रूप में आपको चित्र बनाया. आणि म्हणून खास रीतीने करून घेतलं. हालेलुया. रोज प्रभु देखता है. आणि रोज परमेश्वर तुम्हाला पाहतो. मेरी बेटी, माझी मुलगी, मेरा बेटा, माझा मुलगा, रोज प्रभु देखता है. रोज प्रभू पाहतो. भले तुम्हारा पत्नी तुम्हारा चेहरा देखती या नहीं देखती, भले तुमची पत्नी तुमचा चेहरा पाहते नाही भले पाहत, तुम्हारा आदमी तुम्हारा चेहरा देखता है नहीं देखता है, तुमचे पती तुमचा चेहरा पाहू दे नाही पाहू दे, थोड़ा दिन के लिए शादी होने के बाद थोड़ा दिन के लिए देखते रहेंगे. लग्न झाल्यानंतर नवीन नवीन थोडे दिवस बघत राहतील. हालेलुया, प्रेज ला. गांव में ऐसे, तुम्हारा गांव मालूम नहीं, हमारा गांव में ऐसे तुमच्या गावात माहित नाही परंतु आमच्या गावात असंच आहे. पति साहब सोते रहेंगे आणि जे पती आहेत ते झोपतच राहतील. और पत्नी सुबह सुबह उठेगी, पत्नी सकाळीच उठेल, नहाएगी, आंघोळ करेल, धोएगी, चांगलं व्यवस्थित होईल, पैरन लवली, अभी पैरन लवली, पहले हल्दी लगाएगी, आणि मग हळद लावेल सिंदूर लगाएगी, आणि कुंकू लावेल, मस्त मस्त कॉफी बनाएगी, आणि खूप छान कॉफी आणि बनवेल. पती साहब को उठाओ, ऐकलत का, उठा, 8 वाजले. आणि मग नवऱ्याला म्हणून उठवेल हालेलुया. ये उठेगा, आणि मग तो उठेल, पति को चेहरा देखेगा, पत्नीचा चेहरा पाहिल. अली बाबा देवी, आले बाबा देवी, तेरा चेहरा देखने से मुझको खूब मतलब सुकून लगता है. आणि तुझा चेहरा पाहून मला खूप आराम मिळतो. कोई पकड़ के किस मारेंगे, आणि कोणी कोणी त्यांचं चुंबन घेतील, फिर चाय पिएंगे. मग चहा पितील. ये कभी हे कधी शादी होके लग्न झाल्यानंतर 3 महिन्यापर्यंत 3 महिन्यापर्यंत, नंतर त्यानंतर पोटात कोणीतरी येणार आहे. मग उदरामध्ये कोणी आलं, आता काफी चाय नहीं है. मग कॉफी नाही, चहा नाही. हालेलुया. फिर 1 साल के बाद कोई तो आएगा. मग 1 वर्षानंतर कोणी येईल. अभी पति साहब को चाय मिलने के बाद, उठो ना बाबा, जल्दी रोता है, इसको थोड़ा संभालो ना. मग त्याच पतीला अरे उठा ना लवकर, हा रडतोय, सांभाळा राहिला. तो टॉयलेट करेगा, मग तो तिथे शी करेल, थोड़ा साफ करो ना उसको. थोडा धुवून घ्या ना त्याला. हालेलुया. बस आउजुन एक आएगा. आणखी एक येईल, पति को बोले थोड़ा खाना बनाना जल्दी आणि आके. मग नवऱ्याला म्हणणार की थोडं जेवण बनवा ना. ये दोनों को संभालने में मुझको बहुत मुश्किल होता या है. दोघांना सांभाळायला मला किती त्रास होतोय. थोड़ा 40 उम्र के बाद आएगा. आणि मग 40 वर्ष झाल्यावर, उधर वो उधर सोएगी या इधर सोएगा. आणि मग ते त्या कोपऱ्यामध्ये असेल, ही ह्या कोपऱ्यामध्ये असेल. हालेलुया. यही इंसानी की जिंदगी. आणि हेच मनुष्याचं जीवन. लेकिन परमेश्वर वैसे नहीं है. परंतु परमेश्वर तसा नाही. रोज आपकी सुंदर से चेहरा देखता है. रोज तुमचे सुंदर चेहरे पाहतो. बेटी, मुली, दुनिया के लिए खाली रही तू, तू संसारासाठी काळी असेल, मेरे लिए खूबसूरत है. परंतु माझ्यासाठी खूप सुंदर आहे, तू मेरी बेटी है, कारण तू माझी मुलगी आहे, मेरी बेटी है. माझी मुलगी आहे. हालेलुया. हालेलुया. तो आप खूबसूरत चित्र बनाकर तुमचे सुंदर चित्र बनवून, फिर परमेश्वर आपको धरती में ले आने के लिए एक माँ बाप को प्रभु ने ढूंढा. आणि मग तुमच्यासाठी एक आई वडील शोधले. तुम्हारा वजह से तुम्हारा माँ बाप को शादी हुआ. तुमच्या जन्मासाठी तुमच्या आई वडिलांचं लग्न झालं. असं कसं पासून तुम्ही बोलता? असं कसं पासून तुम्ही बोलताय? आमच्या गावात नियम असा नाही आहे. आमच्या गावातला नियम असा नाही. ये प्रभु का गाव का नियम है. हे प्रभूच्या गावाचे नियम आहे. वाचा वचन भजन संहिता स्तोत्र संहिता 139 139 13 आणि 14 वचन वाचा. 13-14 वचन. तूच माझे अंतर्याम निर्माण केले, ओ माझ्या अंदर मी निर्माण केली, तूच
माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. कोण केली? घडण केली कोण? कुणी केली? कोणी केली? परमेश्वराने. माझ्या मेरा माँ के पेट में तूने मुझे निर्माण किया. माझ्या आईच्या उदरामध्ये मला तू निर्माण केलं. माँ के पेट के अंदर तुमको डाल दिया. आईच्या उदरामध्ये तुम्हाला टाकून दिलं हालेलुया. फिर उसके द्वारा धरती में लेकर आ गया. आणि तिच्याद्वारे तुम्हाला पृथ्वीवर आणलं. फिर परमेश्वर तुमको इधर संभालने के लिए किसी न किसी को रखा. आणि येथे तुम्हाला सांभाळण्यासाठी कुणाला ठेवलं. और परमेश्वर ने तुम्हारे जीवन में बहुत कुछ तुमको अनुभव सिखाया. आणि तुम्हाला खूप काही अनुभव शिकवले. किसी किसी के साथ शादी हो गया तुम्हारा. कोणाशी लग्न झालं तुमचं. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. शादी का समय बहुत अच्छा समय. आणि लग्नाची वेळ खूप छान वेळ. किसी किसी को आशीषित हो जाता है. कोणाकोणासाठी आशीर्वादित असतं. किसी किसी का जीवन में रोना हो जाता है. आणि कुणाच्या जीवनामध्ये रडणं येतं. किसी किसी का जीवन में शादी के द्वारा मृत्यु आ जाता है. आणि कुणाच्या जीवनामध्ये लग्नाद्वारे मरण येतं. इसलिए शादी का समय ठीक है. बुढ़ा बुढ़ी हो गया पास्ट है. जवान ऐका आणि म्हातारे झाले आता. प्रभु साठी वेट करा. सगळं काही परमेश्वरासाठी वाट हे बघायची. प्रभु तूने मैं क्यों मैं आज बताता हूँ मैंने आपको. हे का तुमच्यासाठी सांगत आहे मी. तुम अचानक आए नहीं है. तुम्ही एकदम आलेले नाहीत. आदम हवा बनाने के पहले आदम हवा को प्रभु सृष्टि करने के पहले आपको देखा. आणि आदाम आणि हवेची सृष्टी होण्याच्या अगोदर परमेश्वराने तुम्हाला पाहिलं. आप कैसे रहना है. लंबा रहना है, बुटका रहना है, मोटा रहना है, काला रहना है, पतला रहना है. परमेश्वर ने नियुक्त किया. आणि तुम्ही कसं राहायचं, कुठल्या आकाराने राहायचं, कुठल्या रंगाने राहायचं, हे सगळं परमेश्वराची नियुक्ती होती. तुम्हें तुम्हारा माँ के पेट में प्रभु यीशु ने रखा. आणि तुमच्या आईच्या उदरामध्ये प्रभू येशूने तुम्हाला ठेवलं. फिर उसने क्या क्या मालूम है. मग त्याने काय केलं माहित आहे. तुम कौन सा गांव में रहने का है. तुम्ही कोणत्या गावामध्ये राहायचं. हालेलुया. हालेलुया. मैं मद्रास से आके इधर चिल्लाता. मी मद्रासहून येऊन इथे ओरडतोय. मला नाही माहिती होता ती माझी बाईक कोण आहे. आणि मला माहित नव्हतं की ही माझी पत्नी असेल म्हणून. हालेलुया. प्रेज लॉर्ड. लेकिन प्रभु के पास आने के बाद मैं प्रार्थना की प्रभु महाराष्ट्राला मला माहिती नाही महाराष्ट्र कुठं होतं. परंतु जेव्हा मी विश्वासात आलो, जेव्हा प्रभूकडे आलो, तेव्हा मी फक्त महाराष्ट्रासाठी प्रार्थना करायचो. पण महाराष्ट्र कुठे आहे तेच मला माहित समय नव्हतं. मुंबई नाही बॉम्बे तायसे. आणि त्यावेळेस मुंबई नव्हती तर बॉम्बे होतं. क्योंकि आम्ही शिकलेलो आहोत आम्हाला माहिती बॉम्बे कुठं आहे. आणि आम्ही शिकत होतो म्हणून आम्हाला माहित होतं की बॉम्बे म्हणजे काय. प्रभु, मुंबईला स्पर्श कर. म्हणून हे प्रभू बॉम्बेला स्पर्श कर, महाराष्ट्राला स्पर्श कर. महाराष्ट्राला स्पर्श कर, गुजरातला स्पर्श कर. गुजरातला स्पर्श कर. ठीक है बाबा स्पर्श करेगा. ठीक आहे स्पर्श करील, तेरे द्वारा ही करेगा. तुझ्याद्वारेच करील. तू ही जा उधर. तूच जा मग तिथे. उठा के प्रभु ने इधर फेंक दिया. आणि मग उचलून तिथून इथे फेकलं परमेश्वराने. हालेलुया. हालेलुया. आदम को परमेश्वर ने अच्छा नींद दे दिया. आणि आदामाला परमेश्वराने खूप चांगली झोप दिली. नींद में कोई जानते क्या प्रेज लॉर्ड क्या हो रहा है. आणि झोपेमध्ये कोणाला माहित पडतं की काय होतंय म्हणून. गहरा नींद में खूप गाढ झोपेमध्ये लात मारे तो भी मालूम नहीं. लात मारली तरी माहित पडत नाही. उठा के पटके तो भी मालूम नहीं. उचलून फेकलं तरी माहित पडणार नाही. अच्छा नींद दे दिया. खूप गाढ झोप दिली. प्रेज लॉर्ड. फिर परमेश्वर ऑपरेशन किया. आणि मग परमेश्वराने ऑपरेशन केलं. देखो लड़का ढूंढना लड़की ढूंढना एक नींद के जैसे. आणि मुलगी किंवा मुलगा शोधणं हे एक झोपेसारखंच आहे. ठीक है. बोर होता है कोई प्रॉब्लम नहीं ना. ठीक है. कोई इधर सुना होंगे वचन. नहीं दूसरे कोई प्रचार किया क्या ऐसे नहीं ना. तो नया लग रहा है ना. नवीन लगते है ना. ठीक. नींद आदम को नींद दे दी. आदामाला झोप दिली. नींद के समय में उसको पत्नी को तैयार करे प्रभु. आणि झोपेमध्ये त्याच्या पत्नीला परमेश्वर तयार करतो. इसलिए हमने बहुत सावधान रहने का. पत्नी पति को लेने के समय बहुत सावधान रहने का. आणि म्हणून जेव्हा आपण पत्नी शोधतो त्यावेळेस पती किंवा पत्नी शोधतो तेव्हा खूप सावधान राहायचं. आजकल लड़का लड़कियों के हाथ में मोबाइल दे दिया शैतान ने. आणि आजकाल सैतानाने मोबाईल दिलाय सर्वांच्या हातामध्ये. और बनाने के लिए परमेश्वर बुद्धि दे दिया. आणि बनवण्यासाठी परमेश्वराने बुद्धी दिली. वो लड़का लड़की के हाथ में आते समय शैतान ऐसे बोलता बेटा ये अच्छा इंस्ट्रूमेंट रे यूज कर. आणि जेव्हा ते बनवले ते परमेश्वराने बुद्धी देऊन बनवलं गेलं. परंतु जेव्हा हातात आलं तेव्हा सैतानाने त्याचं फेसबुक खोल दो. फेसबुक खोल दो. आणि फेसबुक उघडा, व्हाट्सएप खोल दो. व्हॉट्सअप उघडा, यूट्यूब खोल के दे. युट्यूब उघडून बघा, इंस्टाग्राम खोल के दे. इंस्टाग्राम बघा. फिर लोग फ्रेंडशिप कर रहे नींद आ गई इनको. आणि मग ते फ्रेंडशिप करतायत आणि मग त्यांना झोप येते. क्या आया है क्या नींद है. प्यार का नींद. आणि मग त्यांना काय झोप आली तर त्यांना प्रेमाची झोप आली. इसलिए हम हिंदी में इसको एक नाम रखा है चक्कर. आणि म्हणूनच याला हिंदीमध्ये एक नाव आहे चक्कर. काय तुमची भाषेत काय बोलतात बोला ना. लफडं लफडं लपडे. वाह व्हेरी गुड. मस्त भाषा. चक्कर आले तर काय होत आहे. चक्कर झाल्यावर काय होतं. काय नाही.
ओ पोरगी है, फेयर एंड लवली है, टी शर्ट है. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नींद में किसी के पीछे भी जाते ही. झोपेमध्ये कुणाच्याही मागे जातो. प्रेज द लॉर्ड. लड़की भी कम नहीं है. आणि मुलगी काही कमी नाहीये. हालेलुया. लड़का हँडसम दिसतो. मुलगा खूप छान दिसतोय. प्रेज द लॉर्ड. पैसा खर्चा का बाइक घेऊन आलास. आणि बाईक घेऊन आला, पैसे खर्च करतोय. इसको बोल, इसलिए चक्कर बोलतेस. म्हणूनच चक्कर म्हणतात. चक्कर में समझ में नहीं आता कि किधर बैठो, क्या खाओ. आणि चक्कर आल्यानंतर समजतच नाही की कुठे बसायचं आणि काय खायचं म्हणून. इसलिए आदम को नींद दे दिया. म्हणून झोप दिली आदामाला. तुला माहिती नाही होणार आहे मी काय करणार आहे. तुला काहीच माहित पडणार नाही की मी काय करणार आहे. इसलिए अब शादी के समय बहुत सावधान रहने का. म्हणून तुम्ही लग्नाच्या वेळेस खूप सावधान राहायचं आहे. हालेलुया. हालेलुया. बाइबल लिखा जागते रहो और प्रार्थना करो. बायबल मध्ये लिहिलं आहे जागृत राहा आणि प्रार्थना करा. और लड़का लड़की फंसने का नहीं है. आणि तरुण मुला मुलींनी फसायचं नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभु यीशु की महिमा. तो परमेश्वर ने क्या किया. परमेश्वराने काय केलं. एक वचन पढ़े. प्रेषितांची कृत्य प्रेषितांचे कृत्य 17 अध्याय 17वा अध्याय 26 वचन वाचा. 26 वचन. आणि त्याने एकापासून माणसाची सर्व राष्ट्रे निर्माण करून एकापासून माणसाची सर्व राष्ट्रे निर्माण करून राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे. आणि त्यांचे नेमलेले समय नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा वस्तीचा सीमा त्याने ठरविले आहेत. ठरविले. हालेलुया बोलेंगे. समझ में आता मेरा पॉइंट समझ में आते क्या. थोड़ा आपको हंसाता हूँ क्योंकि गर्मी है ऐसे. मैं ज्यादा हंसाता हूँ. मैंने प्रेज लॉर्ड. डांटता भी ऐसे. देखो या लिखा एक जन से सबको परमेश्वर ने बनाया. आणि या ठिकाणी लिहिलं आहे की एक पासून सर्वांची निर्मिती झाली. उनको मतलब रहने का सीमा को प्रभु ने बनाया. आणि त्यांच्या राहण्याच्या सीमा वेस जे असते ती बनवली. परत वाचा. चांगला वचन आहे, मराठी भाषेने छान आहे. आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्र निर्माण करून माणसाची सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे. आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविले आहेत. हालेलुया बोलेंगे. तुम्ही मराठी बोलतात. ये परमेश्वर तुमच्यासाठी नेमलेलं आहे. परमेश्वर तुम्हारे लिए ठरा है. आणि तुम्ही मराठी भाषेमध्ये बोलताय हे परमेश्वराने तुमच्यासाठी नेमून ठेवला आहे. तुम इस गांव में शादी होकर आया गया नहीं, इधर आओ आपने पैदा हुआ है. परमेश्वर ने नियुक्त किया. आणि तुम्ही जन्माला येण्याचा समय देखील परमेश्वराने नियुक्त केला. पैदा के समय को प्रभु ने नियुक्त किया, वैसे तुम्हारा शादी का समय विवाह के समय को भी प्रभु ने नियुक्त आणि किया. जसं तुमच्या जन्माचा समय परमेश्वराने नियुक्त केला आहे तसं तुमच्या लग्नाचा वेळ देखील नियुक्त केलेला आहे. इसलिए कभी हमने घाई नहीं करने का है. प्रेज द लॉर्ड. म्हणून कधी आपण घाई करायची नाही. प्रेज द लॉर्ड. मेरा शादी 31 उम्र में हुआ था. आणि माझं जे लग्न आहे 31 वर्षामध्ये झालं. प्रेज द लॉर्ड. मैं पढ़े लिखे होने के कारण प्रेज द लॉर्ड मुझको बहुत सारे लड़कियों को पास्टर लोग लेकर आते, मेरा रिश्तेदार लोग लेकर आते थे. आणि मी चांगला शिक्षण झालेलं असल्यामुळे मला खूप पास्टर लोकांनी आणि खूप आमच्या नातेवाईकांनी मागणी आणलेले. मेरा चाचा ने एक बार एक MBBS डॉक्टर को लेकर आए. आणि MBBS डॉक्टरला माझ्या चुलत्याने घेऊन आलेले. लोग प्रभु में नहीं, मेरा चाचा प्रभु में नहीं. आणि माझे जे चुलते आहेत ते प्रभूमध्ये नाही. मैं बोला है MBBS मेरा MBBS ये इसका MBBS मेरा क्या जरूरत है, मैं खुद डॉक्टर हूँ. आणि मी म्हटलं की हिची डॉक्टरी मला काय कामाची, मी स्वतःच डॉक्टर आहे. उसके अंदर से भूत निकाल दूंगा मैंने. आणि मी तिच्यामधलाच भूत काढून टाकले. ये क्या के मुझे सुई लगाई. ही काय मला येऊन सुई दे. नको मला. एक पास्टर था, बड़ा पास्टर. आणि एक मोठे पास्टर होते. उसने बोला क्लेमेंट. ते म्हटले क्लेमेंट तो अच्छा सीखा है, तू चांगला शिकलेला आहे. एक हमारे चर्च का मेंबर है. आमच्या चर्च मधले एक विश्वासी आहे. वो बहुत बड़ा पैसा वाला है. आणि ते खूप पैसावाले आहेत. उनके पास कंपनी है. त्यांच्याकडे कंपनी आहे. उनका बेटी बिहार में जाके हिंदी सीख के आई. आणि त्यांची मुलगी बिहार मध्ये जाऊन हिंदी शिकून आली. उसको सेवा करने का मन है. आणि तिचं सेवा करण्याचं मन आहे. तुम भी हिंदी बोलता है. आणि तुम्ही हिंदीच बोलता. अगर वो लड़की से तुम शादी करेगा, जर तुम्ही त्या मुलीशी लग्न केलं, वो तुम्हारे लिए चर्च बना के देगा. ते तुमच्यासाठी चर्च बनवून देतील. मैं आपको जो मैरिज में गिफ्ट गाड़ी मिलेगा. आणि तुमच्या लग्नामध्ये तुम्हाला जे गिफ्ट आहे ते गाडी मिळेल. और अच्छा घर बना के देगा. आणि खूप छान घर देखील बनवून देतील. सुनने के लिए
अच्छा लगा, मला ऐकायला खूप छान वाटलं, कि प्रभु ने कहा नको, परंतु परमेश्वर म्हटला नको. प्रभु मेरा माँ मुझे भिकारी बोलती है प्रभु, आणि मग मी म्हटलं की प्रभू माझी आई तर मला भिकारी म्हणते. नको, नको, कार नको, कार नको, घर नको, घर नको, काय नको, काहीच नको, थांब माझ्यासाठी. थांब माझ्यासाठी. प्रभु ने कहा वेट मेरे लिए. आणि परमेश्वराने म्हटलं की थांब माझ्यासाठी. 30 लड़कियां ढूंढा, 30 मुली पाहिल्या सब घर में जाएगा, खाना खाएगा, टाटा नको करके आ जाएगा. आणि प्रत्येक घरी जाणार, जेवण करणार आणि टाटा करून नको म्हणून बोलून येणार. क्योंकि लड़की ढूंढा खाना खाने के लिए ढूंढा था. आणि मुलगी शोधली जेवणासाठी शोधली होती. मैं प्रभु के लिए एकदम पागल था. आणि मी प्रभूसाठी खूप वेडा होतो. हालेलुया. पास्टर ने मेरे लिए लड़की ढूंढा था इसे. आणि एका पास्टरने माझ्यासाठी एक मुलगी शोधली. ब्रदर तिकडे एक पोरगी आहे, तिकडे एक मुलगी आहे, शिकलेली आहे. शिकलेली आहे. हाँ पास्टर जाओ पास्टर. हा पास्टर जाऊ ना पास्टर, क्योंकि मुझको खाना नहीं था ना. कारण मला जेवण भेटत नव्हतं व्यवस्थित. हालेलुया. सुबह से शाम तक उपवास, सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास, शाम को बाइबल उठेगा. आणि संध्याकाळी बायबल उचलणार. मैं आपको बोल दी, एक ही पैंट, एक ही शर्ट, एक ही अंडरवेयर 3 साल पहना था. आणि मी तुम्हाला सांगितलं की मी एकच जोड कपड्याचा 3 वर्ष घालत होतो. एक है तो जो स्लीपर है, चप्पल है, वो पहन को उसमें 6 से 12 होल हो गया. आणि एकच स्लीपर होती माझ्याकडे, ती सारखी सारखी वापरून त्याच्यात 6 होल झालेले. समझ में आए? 5 उंगली के लिए 5 होल, पीछे भी होल है. आणि 5 बोटांचे 5 होल आणि पाठीमागे टाचेचा 1 होल. वही पहन के जाने का था. तेच घालून जायचं. एक दिन एक हमारे चर्च में एक यूपी वाली आई थी. आणि एक दिवस एक युपी मधली एक स्त्री आलेली चर्चमध्ये. तुम फादर हो, तुम्ही फादर आहे, बाल काटने के लिए पैसे नहीं, केस कापायला पैसे नाही, ऐसे चप्पल पहनता है. अशी चप्पल घालताय. मैं बोला बहुत खुश हूँ, अच्छा चप्पल है, किधर मिलेगा नहीं बोला मैं आणि इसको. मी म्हटलं की अशी चप्पल कुठेही भेटणार नाही. ब्रांड नंबर 1 है. त्याचं ब्रँड नंबर 1 आहे. इसके सामने अमिताभ बच्चन भिखारी. आणि याच्या समोर अमिताभ बच्चन देखील भिकारीच क्या आहे. बोलना ही तो पड़ेगा. बोलावंच लागेल. पास्टर लोग ना कभी अपने आप को छोड़ेंगे नहीं है. आणि पास्टर लोक स्वतःला कधी कमी लेखणार नाहीत. मार्केट खाली रहेगा, मार्केटमध्ये काहीच नसेल, लेकिन प्रचार देखेंगे तो ऐसे होगा. परंतु प्रचार पाहताना असा होईल. वो तुझे आशीर्वाद देगा. परमेश्वर तुला आशीर्वाद देईल. हमको ही मालूम है. तो आम्हालाच माहित आहे. हालेलुया. हालेलुया. स्टेज पे खड़ा हो गए, शहर है हम लोग ने. आणि स्टेजवर उभं राहिल्यानंतर मग आम्ही वाघ आहे. रोड पे जाने के बाद ही मालूम पड़े कितना मैल चल के जाने का है. आणि रोडवर गेल्यानंतरच माहित पडेल की किती पावलं चालायचे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभु यीशु की महिमा हो. परमेश्वराची महिमा असो. 30 लड़कियां आए थे. 30 मुलींना शोधलं. परमेश्वर म्हणाला नको, परमेश्वर म्हटला नको, 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 नो. नो. हे प्रभु, हे प्रभू, कम से कम खाना तो मिलता है. कमीत कमी जेवण तरी भेटतंय. आखिरी में इसको दिखाए प्रभु. शेवटी हिला दाखवलं परमेश्वराने. मेरे माँ को बताया. माझ्या मम्मी बोली थी, अरे तू तो एक भिखारी और एक भिखारी को लेकर आते क्या. आणि तूच एक भिकारी आणखी एका भिकारीला आणलं. मैं कौन सा भाषा से उससे बात करेगी मैंने. मी कोणत्या भाषेने तिच्याशी बोलणार. प्रेज लॉर्ड. बहुत मेरा माँ ने बहुत हमको इसको मारा, लड़ाई, शादी करने के लिए नहीं दिया. आणि मग लग्नाच्या अगोदरच खूप भांडणं वैताग असं झालं. मुझे मालूम है, परंतु मला माहित आहे जिसने मुझे बुलाया है वो सच्चा है. ज्याने मला बोलवलं तो खरा आहे. हालेलुया. हालेलुया. मेरा यीशु झूठ नहीं बोलेगा. माझा येशू खोटं बोलणार मेरा नाही. यीशु अगर हाँ बोले तो हाँ, नहीं बोले तो नहीं. आणि माझा येशू हो म्हणेल तर हो, नाही म्हणणार तर बेटा नाही. यही मैं तेरे लिए नियुक्त किया. आणि मुला हीच मी तुझ्यासाठी नियुक्त केली. तू नियुक्त करे होता और कौन क्या कर सकता. आणि परमेश्वर तूच जर नियुक्त केला तर कोण काय करू शकेल. साखरपुडा हो गया December 2 तारीख. आणि डिसेंबर 2 तारखेला साखरपुडा झाला. इसका बाप येडा झाला. तिचा बाप येडा झाला. सच में येडा झाला. बोला आता मी हळदी लावून 2 टाकणं. मला माहिती नाही हळदी म्हणजे काय आहे, 2 टाकणे म्हणजे काय आहे. आणि मग मला माहित नाही की हळद धुणे म्हणजे काय. क्योंकि इसका चाचा मद्रासीला देणे वाला. आणि मग तिचे चुलते म्हणायला लागले की मद्रासीला देणार काय तू. माझी मुलगी तू मद्रासीला देणार का. आणि आमची मुलगी तू काही मद्रासीला देणार काय. 2 टाकणार. मग नाही, हळद धुवून टाकणार म्हणे. ठीक है प्रभु, अभी क्या करे. ठीक आहे परमेश्वर, तुझी काय इच्छा. हालेलुया. जो भी परमेश्वर नियुक्त किया कुछ नहीं कर पाए. परंतु परमेश्वरांनी नियुक्त केलं म्हणून कुणीही काही करू शकलं नाही. शादी होने के बाद आशीष आ गया. आणि लग्न झाल्यानंतर आशीर्वाद आला. पूरा भारत में प्रभु हमको लेके जाता. आणि पूर्ण भारतभर परमेश्वर आम्हाला घेऊन जातो. अमेरिका में लेके गए. अमेरिकेमध्ये घेऊन जातो. भिखारी बोलती थी मेरा माँ. भिकारी म्हणायची माझी आई. हमारे घर में आई थी. आमच्या घरी आलेली. अच्छा सेवा की मैं बोले एक बार इसको मारा. मैं बोला
मार खा के सेवा करने का है। आणि एक वेळेस तिला मारलं, पण मी म्हटलं की मार खाऊनच सेवा करायला लागते. मेरा माँ नाम सर्टिफिकेट देके गई, आणि माझी आई सर्टिफिकेट देऊन गेली. मेरे बहू के जैसे दुनिया में कोई नहीं है। माझ्या सुनासारखी दुसरी कुठलीही सून नाहीये संसारात. बोली कि मेरा बेटा नहीं सोचा भिखारी। आणि मी विचार केलेला की माझा मुलगा भिकारी. हाथ जोड़ी, हात जोडले, बेटा तू बहुत आशीषित रहे। मुला तू खूप आशीर्वादित आहे. परमेश्वर की कामों का हमारा जीवन माँ देखी। आणि कारण परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये काय कार्य केलं हे माझ्या आईने पाहिलं. चर्च में लोक एवढे यायचे चर्चमध्ये, परमेश्वर बहुत चमत्कार किया। आणि परमेश्वर खूप चमत्कार चर्च करायचा. के अंदर आते आते भूत नाच गिरेंगे। आणि चर्चमध्ये येतानाच त्यांच्यामधलं सैतान निघायचं. बड़े बड़े लोग आकर बोलेंगे पास्टर पास्टर मेरे सामने झुकेंगे। आणि मोठे मोठे लोक येऊन समोर झुकायचे की पास्टर आमच्यासाठी प्रार्थना करा. मेरा माँ देखती रहती थी, माझी आई बघत होती. अभी कुछ नहीं बोली। आता काही म्हटली नाही. जब मैं प्रार्थना बैठेगा ना, आणि मग मी प्रार्थनेला बसायचो ना, चुपचाप आके मेरा पैर के पास बैठे, शांत रीतीने येऊन माझ्या जवळ बसायची, माझ्या पायाजवळ. काट में बैठ। आणि मी म्हणायचो की मम्मी तू वरती बस. नहीं मला तुझा पाया पैर के पास बैठना अच्छा लगता। नाही, मला तुझ्या पावला जवळ बसायला खूप छान लागतं. अच्छा सर्टिफिकेट देकर मरी। आणि खूप छान एक सर्टिफिकेट देऊन प्रभु ने हमारा नियुक्त करके रखा है। आणि परमेश्वराने आमच्यासाठी नियुक्त केलं होतं. कोई हमने घाई नहीं करने का शादी में, म्हणून कधी आपण घाई करायची नाही लग्नामध्ये. प्रभु के लिए वेट करने का है। तो उसने हमारे लिए समय को नियुक्त किया आणि परमेश्वराने आमच्यासाठी एक वेळ नियुक्त केली. और हमारे लिए सीमा को नियुक्त किया। आणि सीमा नियुक्त केली. हालेलुया, हमारे लिए सीमा को प्रभु ने नियुक्त किया। आणि एक बेस असते, सीमा असते, ती नियुक्त केली. समझ में आया मेरे बात? समझता क्या आपको? माझा आवाज येते ना? आवाज ठीक है, मैं समझ में आता है? ऐकायला येते सर्वांना? Praise the Lord. क्यों मालूम है इतना प्रभु क्यों करता? समाप्त करता मैंने। आणि हे सगळं काही का करतोय परमेश्वर? परमेश्वर का एक आशा है। परमेश्वराची एक आशा आहे. क्या आशा है? काय आशा आहे? आप उनका बेटी और बेटा बन के रहना है। तुम्ही त्याचे मुलं आणि मुली बनून राहायचं आहे. परमेश्वर आपके अंदर रहने का स्थान तुम बन जाना है। आणि परमेश्वर तुमच्यामध्ये राहील हे स्थान तुम्ही बनायचं एक आहे. वचन को पढ़े, एक वचन पाहू आपण. पहली करिंदे पहिला करीत 3 अध्याय 3 अध्याय 16-17 वचन। आणि 16 आणि 17 वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात तुम्ही देवाचं मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करीतो. आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस करतो। हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हे तुम्हाला ठाऊक नाही का? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो जर कोणी देवाच्या मंदिरला नाश करतो तर देव त्याचा नाश करील, देव त्याला नाश करेल। कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, क्योंकि देवाचं मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. ये तुम्हीच आहात। हालेलुया। माझ्या मागे सांगा, मी परमेश्वराचं मंदिर आहे, देवाचा आत्मा माझ्यामध्ये वास करतो। परमेश्वर की आशा था, परमेश्वराची एक आशा होती. सब कुछ उसने बनाया। सर्व काही त्याने बनवलं. हालेलुया। आपने सब कुछ मिट्टी से हाथी को बनाया, चूहा को बनाया, बिल्ली को बनाया और उसको जान दे दिया। और आदम के पास आके आदम ने इसको नाम रख कर आदम के पास दे दिया। सर्व प्रकारचे जनावरे बनवले आणि आदामाकडे घेऊन आला आणि आदामाला सांगितलं की यांना नाव दे. प्रेज द लॉर्ड। सब अपना अपना जोड़ लेके चले गए आणि सगळे आपल्या आपल्या जोडीदारीने घेऊन निघून गेले. और आदम अकेला बैठा था। परंतु आदाम एकटाच बसला होता. उसको भी परमेश्वर ने एक पत्नी बना के दी। त्यालाही एक पत्नी बनवून दिली परमेश्वराने. प्रभु एकटाच बसला है। आता प्रभु एकटाच बसला. सब अपने अपने घर में अपने अपने ठिकाने में चले गए। सगळे आपल्या आपल्या घरी आपल्या आपल्या ठिकाणावर निघून गेले. परमेश्वर अकेला बैठा है। आता परमेश्वर एकटाच बसलेला आहे. अब मैं क्या करूंगा? आता मी काय करणार? प्रेज द लॉर्ड। परमेश्वर ने सोचा, परमेश्वराने विचार केला, आदम को बनाने के पहले आदामाला बनवण्याच्या अगोदर मेरे लिए एक जन को बनाऊंगा। माझ्यासाठी मी एक जणाला वो बनवू मेरा मंदिर बन के रहेगा। आणि तो माझा मंदिर बनून मैं राहील. उनके अंदर रहूंगा, मी त्यांच्यामध्ये राहील, उनके साथ रहूंगा, त्यांच्या बरोबर वो राहील. मेरे बच्चे होंगे। माझी मुलं होतील उसके द्वारा एक मंडली तैयार करूंगा। आणि त्यांच्याद्वारे मंडळी तयार वो करेल. मंडली मेरा दुल्हन होगी। आणि ती मंडळी माझी वधू असेल. ओ मेरा दुल्हन होगी आणि मंडली। ती वधू असेल माझी. उस मंडली के साथ मैं विवाह करूंगा। त्या वधू बरोबर मी लग्न करेल. मेरे ही होंगे। ते माझेच असतील. हालेलुया बोलेंगे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आदम को परमेश्वर ने अपना मंदिर समझ कर बनाया। आणि आदामाला परमेश्वराने आपलं मंदिर समजून बनवलं. इसलिए परमेश्वर हाथों से बनाए हुए मंदिर में नहीं रहता। म्हणून परमेश्वर हाताने बनवलेल्या मंदिरामध्ये राहत नाही. मैं गया बार आते समय आपको प्रचार किया था। आणि गेल्या वेळेस मी येताना तो
बलात्कार केला होता. हाथों से बनाए हुए मंदिर में प्रभु नहीं रहता है. हाताने बनवलेल्या मंदिरामध्ये परमेश्वर राहत नाही. परमेश्वर चाहते हैं उनके हाथों से बनाए हुए मंदिर में रहना है. परमेश्वराची इच्छा आहे की त्या स्वतःच्या हाताने जे मंदिर बनवलं तिथे उनके हाथ से राहायचं. आपको और मुझको प्रभु ने गढ़ाया. कारण त्याने स्वतःच्या हाताने तुम्हाला आणि मला घडवलं क्योंकि वो आहे. हमारे अंदर रहना चाहता है. म्हणून तो आपल्यामध्ये राहू इच्छितो, वास करना चाहता आपल्यामध्ये है. वास करू इच्छितो. वास करना म्हणजे मालूम है आपको. वास करणं म्हणजे माहित आहे तुम्हाला. ये गांव का नाम, ये मतलब ये एरिया, इनका एरिया क्या नाम बोलते हैं? बनकर वस्ती बोलता है. आणि या ज्या एरियाचं नाव आहे बनकर वस्ती. क्यों वस्ती बोलता है? वस्ती का बोलतात? इकडे वास करता. कारण ते या ठिकाणी वास करतायत, इधर रहता है, इथे राहतात, खाता है, खातात, सोता है, झोपतात पैदा किया बच्चे, आणि मुलांना जन्म दिले सब कुछ उनके इधर ही है. आणि सर्व काही त्यांचं जे काही आहे ते वास करता म्हणजे ते या ठिकाणी वास करतात म्हणजे. परमेश्वर के सबके लिए सब कुछ है. आणि तुम्ही परमेश्वरासाठी सर्व काही आहे. तुम उनके मंदिर हो, तुम्ही त्याचं मंदिर आहात, तुम उनके बच्चे हो, तुम्ही त्याची मुलं आहात, तुम उनके सेवक हो, तुम्ही त्याचे सेवक आहात, तुम उनके लिए गवाह हो, तुम्ही त्याचे साक्षी आहात तुम प्रभु के लिए सब कुछ हो. आणि तुम्ही परमेश्वरासाठी सर्व काही आहात. परमेश्वर तुम्हारे ऊपर अपनी भरोसा रखा है. आणि परमेश्वराने तुमच्यावर आपला विश्वास ठेवला इसलिए अपनी आहे, आत्मा को तुम्हें दे दिया. म्हणून त्याने स्वतःचा आत्मा तुम्हाला दिला. तुम सादे नहीं है. तुम्ही साधे नाही, साधारण नाही, ऑर्डिनरी. तुम्ही साधारण नाही, You are not an ordinary तुम्ही person. तुम्ही साधारण मनुष्य नाही, आप एक विशेष हो. तुम्ही एक खास आहात, आप एक विशेष हो. विशेष आहात तुम्ही. हालेलुया. हालेलुया. प्रियो, हम एक विशेष है. आपण एक विशेष व्यक्ती आहोत, इसलिए प्रभु ने तुम्हें विशेष रूप में बनाया. म्हणून आपल्याला एका विशेष रीतीने बनवलं. इसलिए आपका धरती बनने के पहले आपके लिए प्रभु ने आकाश को बनाया. आणि आकाश पृथ्वी बनवण्यासाठी खास करून तुमच्यासाठीच ते आकाश बनवलं धरती को आपके लिए आणि बनाया. या पृथ्वीलाही तुमच्यासाठीच बनवलं. कलीसिया को आपके लिए या बनाया. मंडळीला तुमच्यासाठी बनवलं, ये पास्टर को आपके लिए बनाया. पास्टरांना तुमच्यासाठी हमें बनवलं आपके लिए प्रभु ने भेजा. आणि तुमच्यासाठीच आम्हाला या ठिकाणी क्योंकि आप परमेश्वर एक पाठवलं. खास हो. कारण तुम्ही खास आहात, प्रभु यीशु का हो. तुम्ही प्रभू येशूचे तुम उनके आहात होने वाली पत्नी हो. आणि परमेश्वराची होणारी वधू आहात. तुम सादे नहीं है. तुम्ही साधारण नाही. हालेलुया. हालेलुया. कभी अपने बारे में नीच मत समझो. म्हणून स्वतःला कधी खाली दर्जाचं समजू नका. हमेशा हालेलुया. सिंहा के बच्चे सिंहाचे से रहना है. आणि सिंहाची जे मुलं आहेत ते सिंहासारखे पाहिजे. हालेलुया. कभी अपने आप को नीच नहीं समझा. स्वतःला कधी खाली समजायचं मुझे नाही. लोग नीच जात बोलता है. आणि मला लोक नीच जात म्हणतायत. वो नीच है इसलिए तुमको नीच बोलता है. ते स्वतः तसे आहेत म्हणून तुम्हाला बोलतायत. चोर सबको चोरी समझेगा मालूम है. आणि चोर स्वतः असतो म्हणून तो दुसऱ्याला चोरच समजतो. हालेलुया. चोर है ना चोर. चोर जो असतो, चोर के घर में दूध वाला जाके दूध देता है. चोराच्या घरी दूधवाला जाऊन दूध देतो. वो क्या पूछेगा दूध वाला को? दूधवाल्याला काय विचारेल तो? काय रे पानी किती टाकला रे? किती पाणी टाकलं त्याच्यामध्ये? क्योंकि वो सोचेगा कि ये दूध वाला भी चोर है. कारण तो विचार करेल की हा दूधवाला देखील चोरच आहे. इसलिए जो नीच है वो तुमको नीच समझता है. म्हणून जो नीच आहे तो तुम्हाला पण नीचच जो समजेल. बेकार है वो तुमको बेकार जो समझता है. बेकार आहे तो तुम्हाला बेकार समजेल. तो गंदे है तुमको गंदे समझता आणि है. जे घाणेरडे आहे ते तुम्हाला घाणेरडे समजतील. लेकिन तुम ऐसे नहीं हो. परंतु तुम्ही तसे नाही परमेश्वर का निज पुत्र हो. आणि तुम्ही परमेश्वराचे निज पुत्र एक निज वचन कन्या पढ़ेंगे, आहात. समाप्त करेंगे. पेत्रांची पहिली किताब 2 अध्याय 9 वचन वाचा आणि समाप्त. पहिला पेत्र 2 अध्याय 9 वचन. भक्तिमान नाही पण तुम्ही निवडलेले वंश. राजकीय याजकगण देखो कितना विशेष तुम देखो कितना विशेष देखो तुम निवडलेले लोक है. काय तुम्ही- कोण बोला मी निवडलेले लोक आहे. तुमचे नाव घेऊन सांगा. हालेलुया. माझं नाव क्लमंड. मी प्रेसला निवडलेला क्लमंड आहे. बोला 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 बोला. तुम्ही स्वतःचेच नाव घेऊन बोला की मी निवडलेला आहे. क्यों आपको निवडलेला आहे? अभी इलेक्शन होती तो कितने लोग निवडताय तुम्ही? आणि जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा तुम्ही किती लोकांना निवडून देता? ग्रामपंचायत इलेक्शन झालं. ग्रामपंचायतचं इलेक्शन आलं, किती सरपंच झाले? किती सरपंच आले? हे ना मोठ्या गावात एकच सरपंच. मोठ्या गावामध्ये एकच सरपंच लाखो हजारो लोग वोट दियो. आणि लाख हजार लोक त्यांनी वोट दिला असेल. मानो ये टाकलीवान में लाखों लोग हैं. आणि या टाकळीभानमध्ये खूप लाखो लोक आहेत. लेकिन तुम्हें परमेश्वर पकड़ के चुन के ये मेरी बेटी है, ये मेरी बेटा करके उठा कर लेकर आए. निवडलेले लोक होते. परंतु या लाखो लोकांमध्ये तुम्हाला परमेश्वराने और पकडलं आणि ही माझी मुलगी आहे. पण तुम्ही तर हा. निवडलेले वंश हा. राज
कभी भी आ सकता है, कभी भी जा सकता आणि राजकीय याजक म्हणजे त्यांना कुठल्याही आज्ञेची गरज नाही, कधीही परमेश्वराकडे येऊ है. शकतो. जुना करार मध्ये जुन्या करारामध्ये देवाच्या मंदिरात देवाच्या पवित्र मंदिरामध्ये याजक लोक रहेंगे, याजक राहायचे म्हणजे सिंपल भाषा में पुजारी. आणि साधारण भाषेमध्ये पुजारी. साल में एक बार अंदर जाएंगे. आणि त्यांचे असं नियम होते की वर्षातून फक्त एकदाच आतमध्ये जायचं. लेकिन अभी आप ऐसे नहीं है. परंतु तुम्ही तसे नाहीयेत. घंटा लगता है क्या? घंटा लगता है? चांद लगता है क्या? अच्छा, अभी तुम वैसे नहीं है. परंतु तुम्ही तसे नाहीत. अभी प्रभु तुम्हारा अंदर है. आता परमेश्वर तुमच्या मध्ये आहे कभी भी प्रभु से बात कर सकता है. आणि कधीही तुम्ही परमेश्वराशी बोलू शकतो. अभी मेरे भाई को मेरे घर में, आणि माझी पत्नी माझ्या घरी आहे. कभी भी इसके साथ नहीं बोल सकता हूँ. कधी